चटर्की टीव्ही न्यूज मराठी मध्ये सर्वांचे सहर्ष स्वागत। पाहूया आजच्या ठळक घडामोडी। डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्राच्या तिसऱ्या महाअधिवेशनासाठी आपण सावंतवाडीला त्याचं आयोजन येत्या 6 एप्रिलला करण्याचं ठरवलेलं होतं। त्या दिवशी रामनवमी असल्या कारणानं महाराष्ट्रातील अनेक डिजिटल पत्रकार या अधिवेशनात सहभागी होऊ इच्छिणारे मल्टीमीडियाचे पत्रकार यांचे आमच्या जिल्हा पातळीवरील पदाधिकाऱ्यांना फोन आले की रामनवमीच्या निमित्तानं अनेक पत्रकार त्याचे इव्हेंट असतील किंवा त्या निमित्तानं अधिवेशनास हजर राहू शकणार नाही। ही अडचण लक्षात घेऊन आपण अधिवेशन पुढे ढकलण्याचा निर्णय घेतलेला आहे। मला या निमित्तानं या अधिवेशनाचे आमचे स्थानिक संयोजक सागर चव्हाण आणि जे आमच्या कोकण विभागाचे अध्यक्षही आहेत, परत जिल्हाध्यक्ष सिंधुदुर्ग जिल्ह्याचे भरत केसरकर आणि स्थानिक संयोजन समितीचं आभार मानायचं आहे। त्याचबरोबर या अधिवेशनाचे स्वागताध्यक्ष मंत्री नितेशजी राणे आणि सह स्वागताध्यक्ष भोसले नॉलेज सिटीचे सर्वेसर्वा अच्युत भोसले यांचंही मी आभार मानतो। त्याचबरोबर या अधिवेशनाच्या निमित्तानं आपण जे पुरस्कार देणार होतो, ज्याची पत्रही रवाना झालेली आहेत, त्यात पत्रकारितेचे पुरस्कार आणि विविध क्षेत्रात काम करणाऱ्या मान्यवरांना त्यांचं कौतुक करण्यासाठी महाराष्ट्र महागौरव पुरस्कार आपण या अधिवेशनात वितरित करणार होतो। त्यांना देखील मी नम्रतापूर्वक विनंती करतो की हा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आलेला आहे आणि ज्यावेळी जाहीर होईल त्यावेळी आपल्याला सन्मानानं या कार्यक्रमाला निमंत्रित केलं जाईल। ज्या पत्रकारांनी या अधिवेशनासाठी ऑनलाईन रजिस्ट्रेशन केलेलं आहे त्यांना देखील मी सांगू इच्छितो की पुढची तारीख आपल्याला लवकरच कळवली जाईल, परंतु त्यासाठी जी काही फी जे शुल्क आपण ऑनलाईन भरलेलं आहे तेही तातडीनं आपल्याला परत पाठवण्याची व्यवस्था आम्ही करतो आहे। डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना ही महाराष्ट्राच्या जी समृद्ध परंपरा आहे पत्रकारितेची, ती परंपरा जतन करण्यासाठी आणि डिजिटल माध्यम हे सामाजिक बांधिलकी आणि सामाजिक जबाबदारी घेऊन महाराष्ट्रात कशा पद्धतीनं वाटचाल करू इच्छित आहे, त्याला कायद्याच्या चौकटीत शासकीय पातळीवर एक डिजिटल मीडिया धोरण महाराष्ट्र सरकारनं जाहीर करून देशापुढं एक आदर्श मॉडेल ठेवावं डिजिटल मीडिया धोरणाचं, हा उद्देश ठेवून आम्ही ही संघटना कार्यरत आहोत। तर या अधिवेशन पुढं गेल्यामुळं ज्यांची गैरसोय झाली असेल त्यांची मी व्यक्तिशः माफी मागतो, दिलगिरी व्यक्त करतो आणि पुढची तारीख निश्चित होताच आम्ही आपल्या स्वागताला सज्ज आहे असं राज्यातील सर्व डिजिटल पत्रकारांचे जिल्ह्यातील आमचे पदाधिकारी, प्रत्येक विभागाचे पदाधिकारी, अध्यक्ष आणि सर्व माझ्या टीमच्या वतीनं स्वागताला सज्ज राहू हे देखील सांगू इच्छितो। नमस्कार। पुढील बातम्या पाहण्यासाठी आपले चॅनल लाईक आणि सबस्क्राइब करा व बेल आयकॉन दाबायला विसरू नका।